चहा पिण्याचे दुष्परिणाम. पाण्यानंतर जास्त पिले जाणारे पेय म्हणजे चहा. भारतात दिवसाची सुरुवात आणि कोणत्याही कामाची सुरुवात चहाने होते. चहा पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच तो जास्त प्रमाणात पिला गेला तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला शरीराला भोगावे लागतात. आज पाहूया जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम. चहामध्ये कॅफीन असते जे आपल्या मेंदूची शक्ती व विचार करण्याची क्षमता कमकुवत करते. एकदा का आपल्या शरीराला कॅफीनची सवय झाली की चहा मिळेपर्यंत आपला मेंदू नीट काम करत नाही असे आपण म्हणू शकतो. चहामध्ये साखर जास्त घालत असाल तर लठ्ठपणा वाढतो. त्याचबरोबर चहामध्ये दूध आणि काही वेळेस दुधावरची साय याच्यामुळे चहामधून भरपूर कॅलरीज मिळतात. परिणामी स्थूलता वाढते. चहा भरपूर क्लोराईड देखील असते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. चहामध्ये टॅनिक ॲसिड आढळते ज्याचा परिणाम थेट आपल्या किडनीवर होतो. टॅनिक ॲसिडमुळे उलटी आणि डोकेदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते. चहाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगर लेवल वाढते. चहा जास्त पिल्याने भूक मंदावते. परिणामी जेवणाची इच्छा होत नाही. दिवसाला 4 पेक्षा अधिक कप चहा पिणे. त्याचबरोबर जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरातील कॅफेनचे प्रमाण वाढवतो. परिणामी आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही म्हणजेच निद्रानाशाची समस्या उद्भवते. चहाच्या जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आयर्नची मात्रा कमी होत जाते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. जास्त चहा पिल्यामुळे तुमच्या पोटात असे काही ॲसिड तयार होऊ लागतात जे पोटात अल्सर किंवा सूज वाढवतात. गरम चहामुळे अन्ननलिका आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त वाढतो. जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते. त्यामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू चॅनल.